आजपासून जपत जातो दत्तगुरूचा नाम, ज्यांच्या आशीर्वादाने होते सर्व तुमचे काम। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील। आजचा सुंदरसा संदेश तुमच्यासाठी आहे, तो तुम्ही शांतपणे शेवटपर्यंत ऐका। जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात, कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं। अशा लोकांना आधार देणं फार अवघडच। त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते। उरलेले असतं ते फक्त आणि फक्त दुःख, असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणार नसतं। कुणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असुलतय यावरून लगेच हरवळून जाऊ नये। मिळवली जाते ती वस्तू, व्यक्ती नव्हे। ट्रॉफी मिळेपर्यंत तिचं कौतुक असतं, तिचा ध्यास असतो। मिळवल्यावर एकदा का मिठी मारली की मग ती कपाटात ठेवून दिली जाते, धूळ खात पडण्यासाठी। विजेत्याच्या भुकेला बाहेर नव्या ट्रॉफीत खुणावत असतात। समोरच्याचा दृष्टिकोन कसा आहे, प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे, जरूर बघावं। वागण्यात इच्छा आहे की ईर्ष्या आहे, जरूर निरखावं। स्वतःला व्यक्तीच राहू द्या, ट्रॉफी बनवू नका, नंतर मनस्ताप टाळतो। अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं। अनेक वेळा मन मारून जगावं लागतं, हक्काचं सोडून द्यावं लागतं। जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं। नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या, मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळून घ्यावं लागतं। खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो, जिंकण्याच्या एक पाऊल दूर हरत असतो। सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात। माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात। कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो, काही कमवत असताना काहीतरी गमवत जातो। हे आयुष्य आहे, येथे आपण जगत कमी आणि लढत जास्त जातो। म्हणूनच जगा, लढा। जी परिस्थिती आहे ती देवाने दिली समजून आनंदाने स्वीकार करा। मनामध्ये कोणताही राग घेऊन राहू नका, कारण मनस्ताप फक्त तुम्हाला होईल। कुठलीही गोष्ट करण्याआधी विचार करा की ह्याचा आपल्याला त्रास होणार नाही ना, आणि त्याप्रमाणे वागत जा। जर रागात तुम्ही कुठली गोष्ट केली किंवा कुणाला काही बोललात आणि पुढे जाऊन त्याचा त्रास तुम्हालाच होणार असेल तर ते करणे जरुरी आहे का, याचा विचार करा। कारण कित्येक वेळा आपल्याला काही गोष्टी पटत नसतात आणि रागात आपण एखादी गोष्ट करतो किंवा कोणाला काही बोलतो, पण शेवटी त्याचा मनस्ताप फक्त आपल्यालाच होतो। म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मनस्ताप होणार नाही ना, याचा विचार करून वागावे। जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका। एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका। सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं तो दिवस विसरू नका। सुट्टात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका। हे वाईट दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका। एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल, पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करतं। लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो, परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शरीर सौंदर्य हे असून नसल्यासारखं। तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्यापासून दूर निघून जात असतात। त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा, कारण शरीराच्या सौंदर्याला काहीही अर्थ नाही। शरीराच्या सौंदर्याला काळाची सीमा आहे।
मनाच्या सौंदर्याचे गुणगान तर मृत्यूनंतरही केले जाते. समोरचा व्यक्ती कसा आहे या विचारात स्वतःला जास्त गुंतवू नका. राग धरा पण लगेच विसरा, कारण रागाने फक्त त्रास तुम्हाला होईल. जेवढा अबोला धरणार तेवढा तुम्हाला त्रास. त्यापेक्षा जर तुम्ही कमीपणा घेतला तर काहीही बिघडत नाही. तुमच्या मनाला शांती मिळेल आणि समोरच्याचा अहंकार त्याचा अहंकार त्याच्या जवळच राहू द्या. एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपली एक प्रकारची अटॅचमेंट झालेली असते, पण तरीही बऱ्याचदा त्याचा त्रास आपल्यालाच होतो, कारण त्या व्यक्तीशी आपण स्वतःहून बोलत असतो आणि समोरची व्यक्ती फक्त आपल्या बोलण्याला रिप्लाय देत असते. आपण मात्र त्यांच्याकडून मनापासून बोलण्याची अपेक्षा ठेवतो आणि आपल्या अपेक्षा वाढवतो आणि दुःख फक्त आपल्यालाच होतं. तेव्हा तुम्ही एक करू शकता, तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य पार पाडा, पण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. मग तुम्हाला त्रास होणे बंद होईल. लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. स्वतःचं स्पष्टीकरण कधीच देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच सोडून जाणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यावर जीव जरी ओळून घेतला तरी पण त्यांचं समाधान होणार नाही. कोणाचीही सवय लावून घेताना विचार करा, कोणालाही हृदयाजवळ ठेवताना विचार करा. उद्या ती व्यक्ती सोबत असेल नसेल काय माहिती. जी व्यक्ती जीव लावते ती व्यक्तीच एक दिवस जीव घेऊन जाते. आठवणी छळतात, मन कशात लागत नाही. परत कोणाला जीव लावावा वाटत नाही. सर्वांशी हवं तेवढं बोला, पण वेळ आली की एकटं राहता आलं पाहिजे. कोणाच्या सोबतीची अपेक्षा कधीच करायची नाही. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर कोणीतरी भेटत राहील. आठवणीसोबत पुढच्या प्रवासाला हसत सामोरे जाता यायला हवं. आणि निंदकाला घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. हे लक्षात ठेवा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.